कधी कधी आहे ना मार्केटचा मूडच खूप भारी असतो आणि त्या मूड बरोबर लेवल मॅच झालं ना तर मग काय मजाच वेगळी असते. आणि तसाच काहीसा आजचा ट्रेडिंगचा सेशन होता. सुंदर प्राइज ॲक्शन, सुंदर मोमेंटम आणि ज्या पद्धतीने मार्केटने मोमेंटम दाखवला बघण्यासारखा होता. ओके, उद्या बुधवार आहे. 2 एक्सपायरीचा मधला ट्रेडिंगचा सेशन आहे. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं व्यवस्थित पद्धतीने डिस्कशन करायचं. प्राइज ॲक्शन समजून घ्यायची आहे. आज जो मोठा मोमेंटम आला त्याची जी क्लोजिंग झाली आहे त्याच्यानंतर मार्केटची दिशा काय राहू शकते, दिशा समजून घेणं गरजेचं आहे. दिशा जर माहीत नसेल ना तर मार्केट दशा करतं. ओके, त्यामुळे दिशा समजून घेणं गरजेचे आहे. काही सेटअप बनतात आहे, काही प्राइज ॲक्शन बनते, हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने सेकंड हाफमध्ये वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम आलाय तर त्याच्यानंतर मार्केट कशा पद्धतीने प्राइज ॲक्शन तयार करू शकतो याचा देखील सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता. आज जर बघितलं तर निफ्टीची मंथली एक्सपायरी होती. मग निफ्टी बरोबरच बँक निफ्टीची एक्सपायरी होती, मिड कॅपची एक्सपायरी होती आणि फिन निफ्टीची देखील एक्सपायरी होती. त्यामुळे मल्टिपल एक्सपायरी ट्रेडिंग सेशन होता. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल तर तिकडे आपण काही लेवल बघितलं होतं. मार्केटमध्ये मोठी मोमेंटम राहू शकतो हे देखील डिस्कशन आपण केलं होतं. आय होप तुम्हाला कालच्या व्हिडिओमधून देखील खूप काही शिकायला मिळालं असेल. आणि आज एक्सपायरीच्या दिवशी जवळजवळ मला वाटतं 9:30 ते 12:30 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत मी लाईव्ह सेशनमध्ये होतो, यूट्यूब लाईव्ह सेशनमध्ये. आणि तिकडे कशा पद्धतीने मार्केटचं ॲनालिसिस करायला पाहिजे लाईव्ह मार्केटमध्ये, ओके, लेवल कशा बघायला पाहिजेत, सेटअप कसं बघायला पाहिजे, कोणत्या लेवलवरनं मोमेंटम येऊ शकतो, हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिस्कस केलं होतं. आणि एक मोमेंटम येण्यासाठी जवळजवळ 3 तास वाट बघावी लागली होती. आता ते कुठं कसं काय ते मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये. परंतु जे मित्र लाईव्ह सेशनमध्ये होते काहीतरी शिकायला मिळालं की नाही हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि प्राइज ॲक्शनची जो बेस म्हणतो ना आपण, प्राइज ॲक्शन हा मार्केटचा बेस आहे. तो बेस का आहे ते देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वरडोरडू सांगत असतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करत असतो की प्राइज ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करा, प्राइज ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करा. प्राइज ॲक्शन कशा पद्धतीने काम करते हे तुम्हाला मी यूट्यूब लाईव्ह सेशनमध्ये देखील दाखवून दिलं. सो आय होप तुमच्या डोक्यामध्ये आत्ता तरी प्रकाश पडला असेल की इंडिकेटर, कॉल टिप्स, अकाउंट हँडलिंग असल्या ज्या शॉर्टकटच्या गोष्टी आहेत आणि रिस्की गोष्टी आहेत, ह्या गोष्टीपासून जितकं लांब राहता येतील तितकं लांब राहायचा प्रयत्न करा. ओके, तर येऊया चार्टवरती. चार्ट जर बघितला तर अतिशय इंटरेस्टिंग चार्ट आहे. पिक्चरमध्ये तुम्ही डब्ल्यू बघितलाच असेल ना, आज तुम्हाला चार्टवरती पण बघायला मिळाला. परंतु तो पकडता किती लोकांना आलाय हे मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. नुसतं काय होतं, तुम्ही नुसतं चार्टच बघताय आणि मोमेंटम पकडता येत नसेल तर त्या चार्टला बघण्यात पण काही उपयोग नाही आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, आज जर बघितलं तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. निफ्टी जर बघितलं तर काहीसा फ्लॅट ओपन झाला होता. ओपनिंग कॅन्डल खराब झाली, खराब केली म्हणजे काय, खराब म्हणजे कॅन्डल खराब, म्हणजे कॅन्डल तर चांगलीच होती परंतु मार्केटची प्राइज ॲक्शन समजण्यासाठी कॅन्डल खराब होती. कन्फ्युजन कॅन्डल तयार केली, मार्केट नेगेटिव्ह झालं इकडनं. या लेवलवरती मार्केटने पहिला टप्पा खाल्ला. आता खूप लोकांचं काय असतं की लो ब्रेक झाला म्हणजे मार्केट मोमेंटम डाऊन साईडला देऊ शकतं अशी पॉसिबिलिटी असते. ओके, असे लोकांचे विचार असतात ज्यांना प्राइज ॲक्शन समजत नाही. परंतु लाईव्ह मार्केटमध्ये पण आपण बघितलं होतं की अशा कॅन्डलमध्ये मोमेंटम मार्केट डाऊन साईडला देण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, इकडनं पडलं तर पडू द्या, परंतु प्राइज ॲक्शन बनते का, नाही बनली. आणि त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं. बरं, मार्केट वरती जाताना पण आपण काय विचार केला होता, मार्केट वरती जाताना पण काय विचार केला होता की मार्केट हे या चॅनल म्हणजे हा चॅनल तयार पण झाला नव्हता, काहीच नव्हतं. ज्यावेळेस ही कॅन्डल तयार झाली, ही कॅन्डल तयार झाली, त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं की मार्केटमध्ये एक अशी प्राइज ॲक्शन होणं गरजेचं आहे.
म्हणजे ही प्राइस ॲक्शन तेव्हा तयारी नव्हती. खूप लोकांचा असा क्वेश्चन असतो की ॲनालिसिस फील्डमध्ये मार्केट झाल्यानंतर येऊन कोणीही सांगू शकतं. परंतु जर जे लोक लाईव्ह सेशनमध्ये होते त्यांना समजलं असेल की ही प्राइस ॲक्शन तयारही नव्हती, तेव्हाच आपण हा चॅनल मार्क करून ठेवला होता. तेव्हाच आपण समजून घेतलं होतं की या लेवलवरनं एक सेलिंग प्रेशर आहे. ओके, इकडनं मार्केट सेलिंग प्रेशर म्हणजे पॉसिबिलिटी काय, इकडनं जर ब्रेक करत असेल नॉट गुड पॉसिबिलिटी. इकडनं जर ब्रेक करत असेल तर ह्या लेवलवरनं जर मार्केट ब्रेक करत म्हणण्यापेक्षा इकडनं जर मार्केट जात असेल तर या लेवलनं एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो आणि एक सुंदर सेलिंग प्रेशर तिकडे बघायला मिळाला. आणि ह्या प्राइस ॲक्शन होण्यासाठी म्हणजे ही मोमेंटम येण्यासाठी हे पूर्ण इकडनं ते इथपर्यंत या कॅन्डलपर्यंत जवळजवळ 2.5 तास 2 तास 30 मिनिटे वाट बघावी लागली. म्हणजे इकडे काय टेस्ट केलं मार्केटनी, पेशन्स टेस्ट केले. ओके, असतात का तुमच्याकडे एवढे पेशन्स मार्केट व्यवस्थित लेवलवरती येसपर्यंत, प्राइस ॲक्शन समजून घेसपर्यंत असतात का? ओके, किती लोकांकडे असतात, किती लोकांकडे नसतात, कमेंटमध्ये सांगा. आणि हे पेशन्स कधी येतात माहिती आहे? ज्यावेळेस तुम्हाला योग्य प्राइस ॲक्शन समजते, ज्यावेळेस तुम्हाला प्राइस ॲक्शनचं व्यवस्थित नॉलेज असतं, ज्यावेळेस तुम्हाला सेटअपचं व्यवस्थित नॉलेज असतं, ज्यावेळेस तुम्हाला मार्केटचं नेचरचं नॉलेज असतं. कारण की मार्केटचं नेचर असं नाही की इकडनं खाली आलं खाली खाली पडत गेलं. हे खूप कमी वेळा होतं. झालं तरी मग हे खड्ड्यात जरी गेलं तरी आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नसायला पाहिजे. परंतु मार्केटचं नेचर काय आहे की एक मोमेंटम दिल्यानंतर मार्केटमध्ये एक कन्सोलिडेशन येतं, एक पुलबॅक येतो आणि त्या कन्सोलिडेशनमध्ये काय तयार होती, प्राइस ॲक्शन तयार होती आणि मग तिकडनं प्राइस ॲक्शनमधनं मोमेंटम बघायला मिळतो. इकडनं का सेलिंग आली, कशा पद्धतीत प्राइस ॲक्शन झाली बघा. कारण की काय होतं, ज्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज नाही ना, ह्या 2 मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल बघून आहे ना काय वाटलं असेल की आता चाललं मार्केटवरती इकडनं, वाटतं ना ज्यावेळेस आपण ह्या 2 ग्रीन कॅन्डल बघतो अशा मोठ्या. परंतु इथे मार्केट असतानाच आपण काय विचार केला होता की मार्केटला मोठ्या ग्रीन कॅन्डल तयार करू द्या. ज्यावेळेस मार्केट मोठ्या ग्रीन कॅन्डल तयार करेल ना त्यावेळेस इथली लिक्विडिटी मार्केट घेईल, इथली लिक्विडिटी घेईल आणि त्याच्यानंतर मार्केट डाऊन साईडला येईल. हे आपण लाईव्ह सेशनमध्ये बघितलं होतं. हे काय आधीच्या दिवशी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण ॲनालिसिस नव्हतं केलं. त्याच्यामुळे लाईव्ह सेशन जर असेल तर मिस करत जाऊ नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे ना तो बेल आयकॉन दाबा. ओके, प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. काही मित्रांचे कालच्या ॲनालिसिसमध्ये होते की सर तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही लाईव्ह सेशन आहे म्हणून. अरे लाईव्ह सेशन आहे म्हणून कसं सांगणार, ते काही सांगतात का मला तुम्हाला फोन करून किंवा काय. तुम्ही जर बेल आयकॉन सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला मिळून जाईल ना लाईव्ह सेशनचं नोटिफिकेशन, तर ते बघा. आणि कधीही लक्ष ठेवा, लाईव्ह सेशन असू द्या किंवा ॲनालिसिस व्हिडिओ असू द्या, हे एज्युकेशनचे मास्टर क्लास आहेत. हे तुम्ही मिस नाही करायला पाहिजे. ज्याला खरोखर नॉलेज घ्यायचं आहे ना मार्केटचं, त्यांनी सरळ ॲनालिसिस व्हिडिओ आपलं बघत बसावे किंवा लाईव्ह सेशन बघत बसावे. सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू समजतील. आणि त्याच्यानंतर इथल्या या मोमेंटम नंतर मला मीटिंग होती माझी, मला जावं लागलं. परंतु त्याच्यानंतर बघा ना काय सुंदर डबल टॉप बॉटम तयार झाला आणि त्याच्यानंतर ही मोमेंटम. म्हणजे ज्यांना पण आता डबल बॉटम प्राइस ॲक्शन बघितले असेल, शिकले असेल ना, ठीक आहे. रूलप्रमाणे जर बघितलं तर इकडे हा मोमेंटम झाल्यानंतर हा मोमेंटम आला तरी रूलप्रमाणे आपण थोडं बघत बसणंच होतं. परंतु ज्यांनी हा मिस केला असेल, परंतु इकडे डबल बॉटम बघितला, त्याला माहिती झाला की हा डबल बॉटम होते, 10 ते 15 जणांचे कमेंट होते. ओके, की डबल बॉटम होतोय सर. आणि त्याच्यानंतर तो मोमेंटम. ओके, आता याच्यामध्ये आपण कुठली न्यूज बघितली का नाही, काय वेगळं बघितलं, कुठलं इंडिकेटर लावलं का नाही. मला सांगा ना कोणतं इंडिकेटर आहे की इकडे ह्या कॅन्डलच्या इथे रेजिस्टन्स आहे, ही प्राइस ॲक्शन अशी होईल आणि इकडनं मार्केटमध्ये सेलिंग होईल, या लेवलपासून कोणतं इंडिकेटर आहे असं आपल्याला सांगू शकतं. तुम्ही त्या इंडिकेटरचं नाव सांगा खाली कमेंटमध्ये. कारण की मी सांगतानाच तुम्हाला सांगतोय की माझ्या आयुष्यातला मी 1 वर्ष वायाला घालवलाय इंडिकेटरवरती प्रॅक्टिस करून 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 करून. आणि त्याच्यानंतर मला समजलं की हे इंडिकेटर मार्केटचा मोमेंटम झाल्यावरती की इकडनं काय मोमेंटम होऊ शकतो, तिकडनं काय मोमेंटम होऊ शकतो सांगतं. म्हणजे ते पण त्याची काही कशा पद्धतीने कुठलं इंडिकेटर वापरतात त्याच्यावरून. म्हणजे ते इंडिकेटर लॅगिंग आहेत
मोमेंटम झाल्यानंतर तिकडे त्यांचे सिग्नल जनरेट होतात आणि अशा मोमेंटमला पकडणं म्हणजे मूर्खाचं काम आहे. कारण की ऑलरेडी त्या इथला मोमेंटम झाल्यानंतर इथे क्रॉसओव्हर काय असेल ना, तर या कॅन्डलला तो दाखवेल की आता खाली जाणार म्हणून. हा मोमेंटम गेला उडत इकडे एवढ्यासाठी, तेवढ्यासाठी नाही. मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम मोठा पाहिजे असतो. ओके, तर गोष्टी समजून घ्या की मार्केटमध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी. आता हे बघा, हे काय मी एकटाच आहे असं नाही, खूप लोकांनी त्याच्यावरती अभ्यास पण केलेला असणार आहे, खूप लोक आजही करत असणार आहे. परंतु लास्टचे 12 ते 13 वर्ष ज्या गोष्टी मी शिकलोय, ज्या गोष्टीमध्ये माझा टाइम वेस्ट झालाय, त्याच गोष्टी जर तुम्ही रिपीट करणार असाल तर काय लॉजिक आहे? मग एखाद्याच्या एक्सपिरियन्समधनं आपण काय शिकतो, ही गोष्ट थोडीशी समजून घ्यायला पाहिजे. आता मला माहिती पहिले 5-6 मिनिटं मी तुमचा वेळ घेतोय, त्याच्यातच काही लोक व्हिडिओ सोडून पळून गेले असणार आहेत, त्यांना जाऊ द्या. ते काय पळून जाऊन कुठं जाणार नाही, परत फिरून इकडेच येतील. कारण की मग जेव्हा कॅपिटल उडतं ना, त्यावेळेस माणूस अभ्यासाला सुरुवात करतो. आणि माझा एक्सपिरियन्स असं सांगतो की अभ्यासाला सुरुवात करायची, प्रॅक्टिस करायची, आणि त्याच्यानंतर विचार करायचा की नाही. ओके, तर ह्या काही गोष्टी होत्या. आय होप तुम्हाला समजत असेल. ओके, अभ्यास काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीवरती फोकस करायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप टेनच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सांगितलेले आहेत. ओके, वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की प्रायजेक्शन सेटअप टेन कोर्समध्ये प्रायजेक्शन शिकवली आहे, मॅनेजमेंट शिकवलंय, नेचर शिकवलंय, सायकोलॉजी शिकवली आहे. काही लोक त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने कामही करत आहेत, काही लोक त्यातनं खूप चांगल्या पद्धतीने नॉलेजही घेत आहेत. ओके, कारण की त्यांची तशा पद्धती कमेंटही येतात. आता तुम्हाला शिकायचंय का नाही शिकायचंय हा तुमचा प्रश्न आहे. परंतु ज्या व्यक्तीने प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन केलेला आहे, प्रत्येक व्यक्तीने तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये काय चेंजेस झालेत, प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स जॉईन करण्याच्या अगोदर आणि नंतर, बिफोर अँड आफ्टर, हे जे काही चेंजेस झाले आहे ना, प्रत्येकाने चेंजेस मला कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. का? तर ते कमेंट्स वाचून आणि त्या कमेंट्स बघून चांगलं वाटतं मला. ओके, त्यामुळे आवर्जून कमेंट करा. आणखी पॉझिटिव्ह एनर्जी येते, आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्याची इच्छा होते. ओके, आणि ज्या मित्रांना जॉईन करायचं आहे प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. तुम्ही जर टेलिग्रामवरती जॉईन असाल तर टेलिग्राममध्ये देखील दिलेली आहे. आता काही लोकांना डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट समजत नाही, त्यामुळे मी तुम्हाला एकदा दाखवतो. हा आपला यूट्यूब चॅनल, इथला कुठल्याही रिसेंटवरती व्हिडिओवरती क्लिक केलं, ओके, क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ ओपन होईल. व्हिडिओच्या खाली जर गेलो आपण तर तिकडे काय बघायला मिळते, मोरचं ऑप्शन बघायला मिळते. आणि मोरच्या ऑप्शनमध्ये इथे लिहिलेलं आहे, मोर म्हणजे काय, त्याला बोलतात डिस्क्रिप्शन, प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स. त्याची लिंक तुम्हाला कुठे बघायला मिळते, इथे बघायला मिळते. दिसती का ही लिंक? याच्यावरती क्लिक केलं, यावरती मी क्लिक करतो, अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. आणि पेजमध्ये तुम्हाला काय बघायला मिळते, हे याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन केल्याच्या लगेच इन्स्टंट तुमच्या मेलवरती कोर्सचा ॲक्सेस येईल, तिकडनं तुम्ही संपूर्ण कोर्स बघू शकता. तुमच्याकडे फोन असेल फोनवरती बघू शकता, कम्प्युटर असेल कम्प्युटरवरती बघू शकता, लॅपटॉप असेल, टॅब असेल, किंवा तुमचा टी व्ही स्मार्ट असेल त्याच्यावरही बघू शकता. ओके, काय आहे नक्की याच्यात, 19 व्हिडिओ आहेत. कोर्सचा कालावधी आहे तो 12 महिन्याचा, म्हणजे 1 वर्षाचा आहे. 1 वर्षामध्ये तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता, 19 व्हिडिओ. ओके, आणि लँग्वेज जे आहे संपूर्ण कोर्स हा मराठीमध्ये शिकवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे सिलेबल्स आहेत, 19 सिलेबल्स आहेत, 19. आणि प्रत्येक सिलेबल जर बघितलं तर 25-25, 30-30, 45, 60-60 मिनिटाचे आहेत. विचार करा. आणि इथे आहे, तुम्हाला काहीही डाऊट असला, ओके, तर तुम्ही याच्यावरती जाऊन DM करू शकता. टेलिग्रामची ID तिथे दिलेली आहे, DM करू शकता. ओके,
याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचे काही क्वेश्चन असेल ते विचारू शकता. ओके, यूट्यूब कमेंटमध्ये नका करू, तिथनं रिप्लाय करता येत नाही. तर हा काय आहे, ज्याला खरोखर शिकण्याची इच्छा आहे आवर्जून शिका. आणि काय असतं की कोणाकडून शिकताय हे तुम्हाला कळायला पाहिजे. कोण मार्केटमध्ये व्यवस्थित काम करतोय, कोण मार्केटला व्यवस्थित समजून घेतोय, कोण व्यवस्थित शिकवतोय हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, तर आजचा ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मंथली एक्सपायरीचा होता. एक एक्सपायरी मोमेंटम मार्केटने दाखवला. ओके, आणि आता ही जी मोमेंटम आलेली आहे ना, ही मोमेंटम बघितली तर मार्केटमध्ये एक बुलिश प्राइस ॲक्शनची मोमेंटम इकडनं आपल्याला बघायला मिळते. इकडे अशी ट्रेंड लाईन होतीच ही. ओके, त्याच्यानंतर डबल बॉटम पण झाला आणि ही मोमेंटम पण आली. आता इंडिया विक्स जर बघितलं तर आज मायनसमध्ये आहे, परंतु काहीसं एक्सपायरी असते ना त्यावेळेस मार्केट काहीसं सरप्राईज करतं आणि त्यातल्या त्यात मंथली एक्सपायरी होती आणि CAS नंतर ही फर्स्ट मंथली एक्सपायरी होती, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये अशा पद्धतीची मोमेंटम थोडीशी अपेक्षित होती. आता ही जर कॅन्डल बघितली CS ची कॅन्डल, ही खूप मोठी कॅन्डल आहे, परंतु इकडे प्रीमियम पाहिजे तेवढे वाढलेले नाहीत, लक्षात ठेवा. आणि ते ही जी मोमेंटम होती ना, इथे प्रीमियम वाढले. ओके, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. एकदा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया आणि काय बघायला मिळते आता आपल्याला की एक मोठी बॅक टू बॅक 1 तासाच्या टाइमवरती 2 ग्रीन कॅन्डल बनलेले आहेत. म्हणजे जे स्टेरिंग आहे हे स्टेरिंग या मोमेंटमपर्यंत काही सेलरच्या हातात होतं. आता या दिवसाच्या नंतर ते स्टेरिंग काहीसं बाहेर लोकांच्या हातात गेलेलं दिसतंय. ओके, तर लेवल समजून घेऊया. आता हे एक दिवस मोठा मोमेंटम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काहीसं मार्केट स्थिर राहू शकतं, काहीसं मार्केट साईडवेज राहू शकतं, काहीसं मार्केट शांत राहू शकतं. कारण की नेक्स्ट डेला म्हणजेच गुरुवारी परत सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. मग बॅक टू बॅक मार्केटमध्ये असे मोठे मोमेंटम येण्याची आणि इंडिया विक्स जर कमी असेल तर ही पॉसिबिलिटी कमी असते. आज मार्केटला एक पुश होता मंथली एक्सपायरीचा, परंतु उद्या तसा काही पुश आपल्याला बघायला मिळतोय का नाही हे थोडंसं प्रायजेक्शन होणं समजून घेणं गरजेचं आहे. आणि टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर उद्या मार्केट काहीसं साईडवेज राहू शकतं. त्यामुळे डोक्यात असं नका ठेवू की काल खूप मोठा मोमेंटम झालाय, काल खूप मोठी मार्केटमध्ये हलचल झाली आहे, तर आज पण तशीच म्हणजे उद्याच्या दिवशी पण म्हणजे बुधवारच्या दिवशी सँडविच ट्रेडिंग सेशन दिवशी काही नाही. मार्केटला बघताना न्यूट्रल नजरेच बघा आणि लेवल काय बनतं ते त्याच्यावरनं मार्केटचा विचार करा. ओके, तर येऊया लेवलवरती. इंट्राडे हाय 24,334चा. ओके, इंट्राडे लो जर बघितला तर 24,120चा. मोठी रेंज कव्हर केली आहे. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलं तर मोठी रेंज मार्केटने कव्हर केलेली आहे. इकडे जर बघितलं तर एक मोमेंटम आधी असं इथे बघायला मिळाला होता, त्याच्यानंतर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि मार्केट तिकडे निगेटिव्ह झालं होतं. आता हे थोडंसं सोडून द्या इथली प्राइस ॲक्शन, कारण की ही प्राइस ॲक्शन आपल्याला फ्रेश बघायला मिळते. आता मार्केटचं जर बघितलं तर एक रेंज तयार झाली, ही एक हायर साईडची रेंज, ही एक लोअर साईडची रेंज. ओके, तर ती रेंज आपल्याला बघायला मिळते. मार्केटनी बेरिश मोमेंटम कुठं दाखवला होता, या लेवलपासून. कधीचा बोलतोय आपण, या दिवसाचा बोलतोय. दाखवलं होता का बेरिश मोमेंटम, या लेवलमध्ये दाखवलं होतं. मार्केट त्या लेवलच्या वरती आहे का, वरती आहे. म्हणजे 24,300 टेक्निकली इथे रेजिस्टन्स घेतला नाही, परंतु टेक्निकली जर बघितलं तर हा रेजिस्टन्स होता आणि तो आता इकडे आपल्याला सपोर्टचं काम करताना दिसणार आहे. म्हणजे 24,300ची जी लेवल आहे ही लेवल जर ब्रेक होती तर काहीसं सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो, नाहीतर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळणं कठीण आहे. ओके, त्यामुळे ती एक लेवल आपण मार्क केली. त्याच्या खाली जर बघितली तर या लेवलवरती स्विंग आहे, त्याच्या खाली जर बघितली तर काहीसा या लेवलवरती स्विंग आहे, त्या आणखी खाली जर बघितली तर या लेवलवरती स्विंग आहे. या काही छोट्या छोट्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोनची रेंज जर बघितली तर ही रेंज बघायला मिळते. बुलिश साईडचा विचार केला तर छोटे छोटे स्विंग बघायला मिळतात का तुम्हाला,
इकडे हा एक स्विंग आहे, सॉरी, हा एक स्विंग आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर राऊंड लेवलचा 24/4चा स्विंग आहे. हा एक स्विंग आहे. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता इकडे जास्त काही सपोर्ट रेजिस्टन्स बघायला मिळत नाही आहे, परंतु आपण लेवल मार्क केलेले आहेत रिसेंटली जे काही स्विंग होते त्या हिशोबाने. क्लोजिंग काय आहे, 24,334चा रेजिस्टन्स, 24,300चा सपोर्ट. मार्केट बॉटमपासून जर बघितलं तर वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम घेऊन आलेलं आहे. त्यामुळे जर फ्लॅट ओपन मार्केट जर बुलिश कॅन्डल ब्रेक करत असेल तर बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. ओके, गेला तर ठीक आहे, कंटिन्युएशन करत गेला तर गेला, परंतु प्राइस ॲक्शन बनवली का त्याने? नाही बनवली. जर प्राइस ॲक्शन बनवत नसेल आणि आपल्याला जर जो मोमेंटम येतोय त्याच्या मागचं कारण माहीत नसेल प्राइस ॲक्शनचं, तर मग तो मोमेंटम आपल्याला पकडणं कठीण जातं. ओके, इथे तुक्के चालत नाही, रॅन्डम इथं गोष्टी चालत नाही. त्याच्यामुळे याला जर इथून पुलबॅक घेऊन म्हणजे कन्सोलिडेशन करून, मग ते कन्सोलिडेशन साईडवेज कन्सोलिडेशन किंवा मग इकडे अशा पद्धतीने चॅनलमध्ये कन्सोलिडेशन आणि मग काहीशा सपोर्ट घेऊन 24,334ची जर लेवल ब्रेक होत असेल तर हे कन्सोलिडेशन साधारण 1-1.5 तासात तरी कन्सोलिडेशन पाहिजे. याला 2 तास असेल तर मग त्याच्यापेक्षाही जास्त टाईम फ्रेमवरती असेल तर गुडच आहे, परंतु ही जर लेवल ब्रेक होती तर कन्सोलिडेशनच्या नंतर 24,360, 24,384 आणि 24,400 या लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता हे काय माझ्या मनाचं आहे का? नाही, हे प्राइस ॲक्शन जर तशी बनत असेल तरच मग काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. अन्यथा मग इकडे मार्केट आपल्याला ट्रॅप करताना दिसू शकतं जर मार्केट डायरेक्टली लेवल ब्रेक करत असेल तर. कळते तुम्हाला? इकडनं मार्केटनी ऑलरेडी एक बॉटमपासनं जर विचार केला आपण तर बॉटमपासनं 213 पॉईंटचा मोमेंटम दिलाय इंडेक्स 10 ते 11 असताना, जो की 140-150 इंडेक्स जर 10-11 असेल तर तितकं ॲव्हरेजली मोमेंटम मार्केट दाखवतं निफ्टी आणि त्याच्यापेक्षा जास्त मोमेंटम झालं. ओके, सो तिकडे थोडंसं काळजीपूर्वक मार्केटला वॉच करणं गरजेचं आहे. डाऊन साईडला जर बघाल तर डाऊन साईडला 24,300ची लेवल आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की 24,300ची लेवल आली कुठून, कारण की आत्ताच आपण बघितलं की रिसेंटली मार्केट या लेवलपासून ड्रॉप झालं होतं. ओके, 24,300च्या लेवलला ब्रेक इकडे घेतला, पुलबॅक आला, 24,300वरती टप्पा खाल्ला मार्केटनी, वरती गेला. कुठून स्विंग ब्रेक करतो हे पाहणं गरजेचं आहे. इकडे गेला, टप्पा खाल्ला. आता इकडे येऊन जर टप्पा खाल्लाच नाही, डायरेक्ट जर खाली आला तर मग परत मग ही कॅन्डल आपल्याला बघायला मिळते की मग काय बघायला मिळतं की ही जी CS ची कॅन्डल आहे, क्लोजिंग कॅन्डल, ह्या कॅन्डलमध्ये मार्केट काय प्राइस ॲक्शन करतं ते बघणं गरजेचं आहे. कारण की जर टप्पाच नाही खाल्ला इथे सपोर्टवरती आणि डायरेक्ट जर खाली आला तर मग मोमेंटम हा तो तसा डायरेक्ट निघून येतो, जसं की इकडे झालं होतं. एक मोठी कॅन्डल झाली, इथे टप्पा कुठंच खाल्ला नाही आणि डायरेक्ट खाली आला मार्केट मोमेंट. मग मार्केटमध्ये पुलबॅकची वाट बघणं गरजेचं ठरलं. ओके, मग इकडे जर डायरेक्ट पहिलं तर टप्पाचा कन्सेप्ट समजून घ्या. टप्पा आला, टप्पा खाल्ला, मार्केट वर गेलं, मार्केट इकडे डबल टॉप करतंय का इकडे कप अँड हँडल म्हणजे कुठली बेरिश प्राइस ॲक्शन करतंय का ते पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मग त्याच्यानंतर फर्स्ट लेवल 24,267, सेकंड लेवल 24,240 आणि थर्ड लेवल 24,218. ओके, ह्या देखील आपल्याला लेवल बघायला मिळतात आहे. आता लाईव्ह सेशनच्या आधी खूप लोकांचे कमेंट असे होते की सर तुम्ही ॲनालिसिस चांगलं करताय, परंतु आम्हाला लाईव्ह सेशनमध्ये हे समजत नाही. कसं समजणार तुमच्याकडे जर प्राइस ॲक्शनचं नॉलेज नसेल तर? आणि हे देखील क्वेश्चन होते काही काही रथी महारथींचे की तुम्ही फक्त मार्केट झाल्यावरतीच शिकवताय. परंतु जर तुम्ही लाईव्ह सेशन जर बघितलं असेल तर लाईव्ह सेशनमध्ये देखील आपण कशा पद्धतीने लेवल समजून घेतोय, कुठे मार्केट ट्रॅप करू शकतं, कुठे कॅन्डल बनायला पाहिजे. ओके, फक्त रेड ग्रीड वरती नाही चालत मार्केट, त्याला व्यवस्थित कॅन्डल समजून घेतल्या पाहिजे. ओके, आणि संपूर्ण नॉलेज प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. परंतु तुम्हाला जर करायची इच्छाच नसेल तर त्याला काहीच करू शकत नाही आपण.
तुम्हाला जर फक्त ज्या गोष्टी करायच्या नाही त्या गोष्टी करायला पहिले जातो तुम्ही. ओके, सो ह्या काही प्रायजेक्शनकडे आणि डायरेक्ट जर ब्रेक होत असेल तर मग हा सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळत नाही. टेक्निकली हा सपोर्ट तयार होतो मग. ओके, तर मग त्याच्यानंतर ह्या काही लेवल बघायला मिळतात ते 24,267, 24,240 आणि 24,218 या लेवल. ओके, आता गॅप अप जर ओपन होत असेल, ऑलरेडी एक मोठी मोमेंटम झाली, 70-75 पॉईंट जर निफ्टी गॅप अप ओपन होत असेल ना, तर तो रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होते. जरी इकडे आपल्याला टेक्निकल दिसत नसेल रेजिस्टन्स, तर एक मोठा मोमेंटम देऊन तो ओपन 70-75 पॉईंट जर गॅप अप ओपन होत असेल ना, तर ओपनिंगमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. याची ही प्रायजेक्शन होण्याची पॉसिबिलिटी वाढते. का वाढते? बिकॉज कुठलाही इकडे हेल्दी पुलबॅक नाही. तुम्ही जर बघाल तर ही लेवल जर सोडली, ओके, ही तर एक सिंगल कॅन्डल आहे, कुठलाही पुलबॅक इकडे बघायला मिळत नाही. आणि पुलबॅक जर नसेल तर मार्केट कंटिन्युएशन मोमेंटम करणं हे पॉसिबिलिटी कमी असते. त्याच्यासाठी एक हेल्दी पुलबॅक पाहिजे, कारण की मार्केटमध्ये दोन्ही लोक असतात, सेलर पण असतात, बायर पण असतात. फक्त एकाच्याच हातामध्ये स्टेरिंग नसते. दोन्ही लोक मार्केटला व्यवस्थित पद्धतीने प्रायजेक्शन ही त्याच्यामुळेच तर प्रायजेक्शन तयार होते ना, की एक लेवल आल्यानंतर एखादा आता खालनं जर डिमांड झोन आलाय तर डिमांड झोन नंतर कुठं तरी ही डिमांड कमी होणारच आहे ना. मग डिमांड कमी होणार तर तिकडे परत मग सप्लाय, ओके, सप्लाय चालू होणार. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. ओके, आणि गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर गॅपडाऊनमध्ये मार्केटमध्ये प्रायजेक्शन रीड करणं हे थोडंसं टफ जातं अशा पद्धतीमध्ये. ओके, त्यामुळे गॅपडाऊन नंतर थोडासा विचार करा प्रायजेक्शनचा, फ्रेश प्रायजेक्शनचा. चला जाऊया बँक निफ्टीमध्ये आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जावा. आता ज्यांनी लाईव्ह सेशन बघितलं असेल त्यांना कळलं असेल बँक निफ्टीची प्रायजेक्शन म्हणून काय झाले. डबल बॉटम इकडे पण बनला होता, परंतु इकडनं जेव्हा मार्केट वरती गेलं होतं ही लेवल खाली आली. आता खूप लोकांचा असाही क्वेश्चन असेल की ज्याला मार्केटचं नॉलेज आहे, सर इकडे मार्केटनी लेवल ब्रेक केली होती बघा 57,578ची, पण मार्केट वरती गेलं नाही. ते का वरती गेलं नाही त्या क्वेश्चनचा आन्सर लाईव्ह सेशनमध्ये देखील होता आणि ज्यांना प्रायजेक्शनचं व्यवस्थित नॉलेज आहे ते देखील सांगतील. मार्केट या लेवलपासून इथपर्यंत कुठलीही रेड कॅन्डल नाही आणि डायरेक्ट जर ब्रेक होत असेल तर मग तुम्ही जर या लेवलचा अजून इथनं विचार करत असाल तर मग तुम्हाला प्रायजेक्शनचं नॉलेज नाही आहे, ते शिकायचा प्रयत्न करा. ओके, मार्केट खाली आलं, पुलबॅक घेतला, पुलबॅक नंतर मार्केटने कन्सल्टेशन केलं, ट्रेंड लाईन बनवली, मोमेंटम दिला, डब्ल्यू दाखवला, डब्ल्यू नंतर मोमेंटम झाला. ओके, तर मल्टिपल प्रायजेक्शन होत्या. आता तर तुम्हाला येणं गरजेचं आहे. किती इथे मी सांगत बसलो तर तुमची प्रॅक्टिस नसेल त्याच्यावरती तर काही करू शकत नाही. आणि याच्यामध्ये थोडा मोमेंटम होता, आज याची एक्सपायरी होती. डाऊन साईडला एक लेवल बघायला मिळते. पोलीस साईडला जर बघितलं तर एक लेवल ही बघायला मिळते, आजचा इंट्राडे आहे. ही एक रेंज आहे. आणखी एक रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती आहे, त्याच्यावरती जर बघितलं तर हा रेजिस्टन्स बघायला मिळतोय. आणि टेक्निकली जर बघितलं तर आजचा इंट्राडे हा एक रेजिस्टन्स. लेवल मार्क केल्यात खरं आपण, पण प्रायजेक्शन थोडी समजून घ्या, थोडीशी अवघड प्रायजेक्शन आहे याच्यामध्ये. चार्ट थोडासा समजून घ्यायला अवघड आहे. जो मोमेंटम निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये आला तो मोमेंटम बँक निफ्टीमध्ये आला का? नाही आला. ओके, ट्रेंड लाईन तशीच आहे इकडे, अजून ट्रेंड लाईनच्या वरती निघालेला आहे. आता इकडे थोडं कन्सल्टेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग इकडे ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होतोय. खाली व्यवस्थित पद्धतीने मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे, BOS ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मोमेंटम द्यायला इकडे रेडी आहे.
परंतु मोमेंटम प्रायजेक्शन संपूर्ण बघितलं तर प्रायजेक्शन ही बुलिश बघायला मिळते, परंतु त्याच्यासाठी इकडे मार्केटने लेवल ब्रेक करणं देखील गरजेचं आहे. लेवल जर अप साईडला ब्रेक, थोडा पुल बॅक घेऊन लेवल जर अप साईडला ब्रेक होती, अप साईड कुठले आहे 57,514 नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स, आणि सपोर्ट जर बघितलं तर 57,400 नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट, ही एक रेंज बघायला मिळते. ओके, या लेवलच्या वरती निघतो तर 57,654 ही फर्स्ट रेजिस्टन्स लेवल आहे आजचा इंट्राडे हायची. त्याच्यामध्ये एक छोटासा इकडे स्विंग हाय आहे, त्याच्यावर थोडी नजर असणे गरजेचं आहे. सेकंड लेवल जर बघितली तर 57,800 आणि थर्ड लेवल बघितली तर 57,900. या लेवलच्या वरती स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. मोमेंटम इथेपर्यंत आला ना, तिकडे ट्रेड मॅनेजमेंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ही लेवल जर दिली तर म्हणजे थोडंसं मार्केट एक्स्ट्रा स्ट्रेच झालं असं आपण म्हणू शकतो. डाऊन साईडला जर बघितलं तर नाही टिकलं, इकडे ट्रेंड लाईन आहे, नाही टिकलं, खाली आलं, टप्पा घेतला, काय बेरिश प्रायजेक्शन केली, ही लेवल ब्रेक होती. दोन लेवल बघायला मिळतं, ते 57,300 आणि 57,200. ओके, छोट्या लेवल आहेत, सपोर्ट रेंज आहे. ओके, त्यामुळे लिमिटेड स्पेस आहे डाऊन साईडला. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशन करून मग फ्रेश काय प्रायजेक्शन बनते ते पाहणं गरजेचं आहे. गॅप अप ओपन होऊन जर मार्केट ही लेवल ब्रेक होत नसेल म्हणजे 57,654ची, आणि ही ट्रेंड लाईनवरती गॅप अप ओपन होत असेल तर या लेवलवरती जर काही निगेटिव्ह प्रायजेक्शन झाली ना, तर इकडनं मार्केट एक पुलबॅक दाखवू शकतं. ही जी रेंज आहे याचा 50%ची, ही जी रेंज आहे याचा 50%चा पुलबॅक इकडे दाखवू शकतो. तर हा पुलबॅक आफ्टर प्रायजेक्शन पकडता येतोय का नाही ते थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. ओके, गॅपडाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर मग परत हा डिमांड झोनमध्ये ओपन होतोय आणि इकडनं मग परत काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅपडाऊन नंतर मार्केट काहीसं बँक निफ्टी काहीसा हा बुलिश होताना दिसू शकतो. कोणत्या लेवलच्या आसपास? ही लेवल, म्हणजे ही जर लेवल बघितली तुम्ही तर ही लेवल थोडीशी जर विचार केला याचा तर ही संपूर्ण जी लेवल आहे ना, ही काहीशी डिमांड झोनची आहे. इकडनं मार्केट अप साईडला जाण्याची पॉसिबिलिटी वाढते जर गॅपडाऊन नंतर. तर हे थोडंसं समजून घ्या व्यवस्थित. ओके, जाऊया सेन्सेक्समध्ये. वाह वा, बघूनच किती म्हणजे समाधान वाटते डोळ्यांना. वा, इथे फक्त एक लेवलवरती नजर ठेवा. इथे मार्क करतो मी आणि याचा लो आणि याचा लो. वाव, हा स्विंग लावला मार्केटने, इकडनं मार्केट बुलिश झालं, इकडनं रिजेक्शन घेतलं, त्याच लेवलवरनं मार्केटनी एक मोठा मोमेंटम दाखवला. आता खूप लोकांची कन्सेप्ट आहे ना, डबल टॉप डबल बॉटम, म्हणजे जे पण काही सेटअप आहेत ना, ती प्रायजेक्शन पकडण्याची किंवा प्रायजेक्शन सेटअप समजून घेण्याची कन्सेप्ट आहे ना खूप जुनी आहे काही लोकांची. तुम्हीही सांगा, ज्या लोकांनी प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्स जॉईन केलेला आहे ना, डबल टॉप तुम्ही आधी कशा पद्धतीने समजून घेत होता आणि प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंग शिकल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला समजलं हे ओळखायला शिका. ओके, नेकलाईन बिकलाईन डबल टॉप ह्या सगळ्या पुराण्या गोष्टी आहेत. काहीतरी थोडंसं नवीन शिकायचं विचार करा. खूप सुंदर प्रायजेक्शन बनली होती सेन्सेक्समध्ये. ओके, ठीक आहे. आता अशा पद्धतीत कॅन्डल तयार होतात ना, त्या सीएसमुळे वाट लागते प्रायजेक्शनची. आता निफ्टी जर बघितला तर तो ह्या स्विंगच्या वरती जाऊन पोहोचला आणि सेन्सेक्स जर बघितलं तर या स्विंगच्या खालीच आहे अजून. ओके, तर थोडंसं ते पण पाहणं गरजेचं आहे. काय बनती प्रायजेक्शन? इकडे हा स्विंग आहे, मार्केट बुलिश होऊन एका रेजिस्टन्स लेवलवरती आले. इथे काय प्रायजेक्शन बनते हे इंटरेस्टिंग असणार आहे. सपोर्ट जर बघितलं तर 77,500
500चा आहे नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट. रेजिस्टन्स जर बघितलं तर 77,700चा आहे. म्हणजे एक 200 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे नो ट्रेडिंग झोनची बघायला मिळते. मार्केट बुलिश झालं, मार्केट या लेवलवरती आलं, परंतु रेजिस्टन्स ब्रेक केलेला नाही आहे. ओके, आता इकडे प्राइस ॲक्शनचं पॉसिबिलिटी बघा. जर कन्सोलिडेशन झालं किंवा काही बुलिश फ्लॅग अँड पोल क्रिएट करून जर इकडनं ब्रेकआउट दिला, त्याला व्यवस्थित बुलिश फ्लॅग अँड पोल माहिती आहे, ते थोडंसं विचार करून इकडे प्राइस ॲक्शन बघू शकते. एखादा चॅनल तयार करून जर मार्केटने इकडनं जर ब्रेकआउट दिलं तर इकडनंही बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ह्या लेवल म्हणजे 77,800, 77,900 आणि 78,000 या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं ते बुलिश साईडला. इथे थोडासा टेक्निकली रेजिस्टन्स आहे, परंतु इथे मोमेंटम इथे जर कन्सोलिडेशन केलं तर या रेजिस्टन्सला मार्केट ब्रेक करून वरती जाण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. परंतु हे कन्सोलिडेशन जर मार्केटने नाही दाखवलं आणि डायरेक्टली जर लेवल ब्रेक होत असेल तर या लेवलवरती मग मार्केट इकडनं काहीतरी बेरिश प्राइस ॲक्शन करून इकडनं टॉपला सेलिंग प्राइस ॲक्शन करून मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ही थोडीशी ॲडव्हान्स लेवलची प्राइस ॲक्शन आहे, तर त्याला विचारात घेऊ शकता. डाऊन साईडला जर बघितलं खाली आला, टप्पा खाल्ला, काही लेवल ब्रेक झाले म्हणजे 77,500ची जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट आहे 77,400, सेकंड सपोर्ट आहे 77,281 आणि या लेवलवरती आल्यावर ट्रेड मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. बिकॉज ही संपूर्ण लेवल डिमांड झोनची आहे. कधीही मार्केटमध्ये एखादी मोठी कॅन्डल इकडनं बघायला मिळू शकते, बिकॉज हा एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. ओके, इकडे तुम्हाला आत्ताच मी दाखवलं होतं बँक निफ्टीमध्ये, तर तसंच निफ्टीमध्ये जर सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर ही लेवल काहीशी स्ट्रॉंग डिमांड झोनची आहे. ओके, सो गॅपअप जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास, ओके, तर या लेवलवरती मग थोडासा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. एक निगेटिव्ह एक सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतो. मग जो गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे तो इकडे बनताना दिसू शकतो. ओके, गॅप डाऊन जर ओपन असेल तर ह्या लेवलवरती रेजिस्टन्स, या लेवलवरती सपोर्ट, त्याच्यामध्ये मार्केट ओपन होतंय, दिवसभर कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. आणि उद्या सँडविच ट्रेडिंग सेशन आहे, तर थोडंसं व्यवस्थित प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. आणि मोमेंटम आहे तो काहीसा आपल्याला गुरुवारी म्हणजे सेन्सेक्स एक्सपायरीला दिसू शकतो. ओके, आय होप तुमचा खूप वेळ घेतला नसेल आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी मी आशा ठेवतोय, अशी अपेक्षा ठेवतोय. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता आणि तुमचे काय क्वेश्चन असेल कमेंटमध्ये विचारा आवर्जून. व्हिडिओ जर आवडत असेल, काही शिकायला मिळत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता आणि ज्याला खरंच मार्केट शिकण्याची इच्छा आहे त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.